हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे हेअर ग्रोथ टिप्स. तर यामध्ये आपण काय काय फॉलो करू शकतो आपल्या नॉर्मली आणि हेल्दी हेअर ग्रोथसाठी. त्याबरोबरच आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो तर आज आपण पाहणार आहोत. तर हेअर ग्रोथसाठी आपल्याला बॅलन्स डाएट ठेवायचं आहे. मग बॅलन्स डाएटमध्ये प्रोटीन तुम्ही व्यवस्थितरित्या घेऊ शकता, कार्बोहायड्रेट आणि मल्टीविटॅमिन ह्या सगळ्यांचा समावेश आहारामध्ये असावा. आपल्याला स्ट्रेस पूर्णपणे कमी करायचा आहे. मग स्ट्रेस कमी करण्यासाठी नॉर्मली सगळ्यांनाच टेन्शन असतं, पण ते टेन्शन कितपत घ्यावं हे पण आपण ठरवायचं आहे. तर स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला योगा करायचा आहे, प्रॉपर झोप घ्यायची आहे आणि त्याबरोबरच आपल्याला आपले छंद सुद्धा जोपासायचे आहेत, जेणेकरून आपण पूर्णपणे रिलॅक्स फील करू शकू. त्याबरोबरच आपल्याला आपल्या स्काल्पला मसाज करायचा आहे व्यवस्थित. आठवड्यातून एक वेळा तुम्ही मसाज करू शकता. केसांना तुम्ही स्ट्रेंथ देऊ शकता. तर स्ट्रेंथ द्यायची कशी, तर तुम्ही केरॅटिन ट्रीटमेंट देऊ शकता किंवा प्रोटीन ट्रीटमेंट देऊ शकता. त्याबरोबरच व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे कंडिशनर केसांना अप्लाय करू शकता. त्याने तुमच्या केसांची जी म्हणजे स्ट्रेंथनिंग आहे ती व्यवस्थित होऊन जाते. केसांना ट्रिमिंग करायचं आहे, म्हणजे टाइम टू टाइम तुम्ही केस कट करू शकता. अशी तुम्हाला केसांना हीट पासून वाचवायचं आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रेटनरचा जास्त प्रमाणामध्ये वापर करता कामा नये किंवा हेअर ड्रायर जर जास्त वापरत असाल तर ते वापरू नये. याने केस डॅमेज होऊ शकतात. जर तुम्ही खूपच अशक्त किंवा स्वतःला वीक फील करत असाल तर तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता. मग त्यामध्ये तुम्ही प्रोटीन घेऊ शकता, बायोटीन घेऊ शकता, विटॅमिन B12 किंवा विटॅमिन B कॉम्प्लेक्स घेऊ शकता. त्याबरोबरच आयर्न सुद्धा घेऊ शकता. तर ह्या झाल्या टिप्स आणि सप्लिमेंट ज्या तुम्ही केसांना पुरवू शकता. आणि एवढं करूनही जर तुम्हाला व्यवस्थित केसांना वाढ होत नसेल किंवा तुम्हाला रिझल्ट दिसत नसेल तर तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या जे डॅमेज झालेले हेअर्स आहेत किंवा हेअर ग्रोथ कमी आहे ह्या सगळ्यातून खूप छान उपाय निघू शकतो. तर होमिओपॅथीमध्ये कोणकोणत्या मेडिसिन्स आहेत ते आपण पाहूया किंवा मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आपण पाहूयात. तर फर्स्ट मेडिसिन आहे ॲसिड फॉस 30 पोटेन्सीमध्ये आपण घेऊ शकतो. तर हे आपण कधी घेऊ शकतो, जर हेअर फॉल जास्त असेल, खूप वीक केस असतील, सहज केस विंचरले आणि जर केस तुटत असतील तर आपण ॲसिड फॉस 30 2 थेंब सकाळी आणि 2 थेंब संध्याकाळी थोड्याशा पाण्यामध्ये घेऊ शकतो. हे मेडिसिन आपल्याला 15 दिवसांसाठी आपण घेऊ शकतो. किंवा जर चांगला रिझल्ट आला त्या व्यक्तीला तर तुम्ही ही ट्रीटमेंट 1 महिन्यासाठी वाढवू शकता. दुसरं मेडिसिन आहे अर्निका मदर टिंचर. तर हे मदर टिंचर आपण कधी वापरू शकतो, तर आपल्या केसांची ग्रोथ कमी असेल. अर्निका मदर टिंचर तुम्हाला नवीन हेअर ग्रोथ करण्याला मदत करतं. तुम्ही हे डायरेक्ट केसांना सुद्धा अप्लाय करू शकता किंवा ऑन दी टंग सुद्धा हे मेडिसिन घेऊ शकता. तर हे हेअर फॉल्स तुम्हाला मदर टिंचर जे आहे ते डायरेक्टली ऑन द स्काल्प तुम्ही अप्लाय करायचं आहे. आणि जर तुम्हाला इंटरनली किंवा ओरली घ्यायचं असेल तर तुम्ही हे 30 पोटेन्सीमध्ये सकाळी 2 थेंब, दुपारी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब हे मेडिसिन घेऊ शकता. खूप छान रिझल्ट येतो, 100% रिझल्ट येतो. असेच तुम्हाला वेगवेगळे नॉलेजेबल व्हिडिओ आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर किंवा हेल्थशी रिलेटेड पाहायची असेल
तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.